हे थोडं थोडं घेऊन असं आपण हे भरायचं आहे. जास्त खूप नाही भरायचं. हे बघा अशा प्रकारे आपण ही बटाट्याची भाजी ब्रेडला लावली आहे. हा दुसरा वेळ त्याच्यावर ठेवून चांगलं प्रेस करणार आहोत. ही मिरची अशी आपण डीप करणार आहोत त्याच्यामध्ये, डायरेक्ट तेलात सोडून देणार आहोत. हे बघा हे आहे विदाऊट बेसनाचे आपले पॅटीस. हे कसे क्रिस्पी झालेत बघा. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज माझ्या ह्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा तुमच्या सर्वांचं एकदा पुन्हा स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत वडेपाव. वडेपाव बनवायचे आहे, तसंच पॅटीस बनवायचे आहे. तर त्यासाठी मी घेणार आहे उकडलेला बटाटा, कढीपत्ता, मिरची, हे थोडं आलं आणि थोडा लसूण आहे, हा बारीक चिरलेला कोथिंबीर, जिरं मोहरी लागणार आहे आपल्याला, ही हळद लागणार आहे, मीठ लागणार आहे. ठीक आहे. हे जे आपण आतमध्ये जी भाजी बनवणार आहोत त्याच भाजीने आपण वडेपावसाठी भाजी पण करणार आहोत, प्लस पॅटीस बनवताना स्टफिंग आतमध्ये लागतं. सेम भाजी वापरून आपण आज वडेपाव पण बनवणार आहोत आणि ब्रेडचे काय बोलतात त्याला, पॅटीस ब्रेडचे पॅटीस बनवणार आहोत. ठीक आहे. त्यासाठी बेसन घेतलेलं आहे आणि या बेसनामध्ये मी 2 चमचे तांदूळाचं पीठ टाकणार आहे. थोडा क्रिस्पीपणा यायला, कुरकुरीतपणा यायला म्हणून ते टाकणार आहे. हे बनवता म्हटलं चला विचार केला फ्रीजमध्ये ह्या मिरच्या होत्याच, तर या भरलेल्या मिरच्या करणार आहे. तर ह्या मिरच्या आता स्वच्छ धुवून घेतल्यात मी. ह्याला चीर पाडून घेणार आहे. आणि ह्याचं स्टफिंग काय असणार आहे तर शेंगदाण्याचं कूट आहे, थोडा लसूण आणि लिंबू, हे आणि ह्यात मीठ टाकून आपण मिक्स करून हे यात भरून बेसनामधून आपण त्यात तळून काढणार मिरची. तर चला बघूया मी कशी करते, तर बघा तुम्ही देखील. आता आपण भाजी बनवणार आहोत ना, त्यासाठी आपण छोट्या कढईमध्ये थोडं तेल घेतलेलं आहे. जास्त नाही घ्यायचं, थोडं घ्यायचं. तेल गरम झालं की त्यात मला थोडं मोहरी टाकायचे. मोहरी चांगली तडतडली की मग त्यात जाणार आहे जिरं. जिरं चांगलं फुलू द्या. हे बघा जिरं फुललेलं आहे. आता एक एक करत ह्या आता वस्तू आपण ह्यात टाकणार आहोत. पहिले आहे कढीपत्ता. हे जे आलं लसूण आपण चेचलेलं आहे ओबड-धोबड, ते आलं लसूण जाणार आहे. लगेच आपण मिरच्या पण टाकून देणार आहोत. बस एवढंच सामान त्याचं फोडणीला घ्यायचं आहे. अगदी बाजारामध्ये वडेपाव मिळतात ना तशी टेस्ट होणार आहे. आपण घरी काय करतो, कांदा टॅमॅटो हे सगळ्याच गोष्टी टाकतो, त्याच्यात चव जात असते. फक्त तुम्ही ह्या पद्धतीने घरी करून बघा, तुमचे वडेपाव अगदी दुकानातल्या वडेपावसारखेच होते. आता हे बघा मिरची पण छान झालेली आहे, आलं लसूण आपलं चांगलं झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत हळद अर्धा मिनिट परतल्यावरती लगेच त्याच्यामध्ये जाणार आहे कुस्करून हा बटाटा. जास्त शिजवायचं नाही आहे, बटाटा टाकणार आहोत आणि गॅस बंद करून टाकणार आहोत आणि मिक्स करायचं आहे. आता आपण बटाटा चांगला कुस्करून घेतलेला, हे बघा आता एकदम मिक्स करून घेऊ व्यवस्थित अगदी. आणि चवीपुरतं आता मीठ घालणार आहोत आपण ह्याच्यामध्ये. जास्त शिजायचं नाही आहे, आपण लगेच ताबडतोब ह्याच्यामध्ये कोथिंबीर पण टाकणार आहोत. आणि हा गॅस बंद करून टाकायचा. हे बघा आता गॅसवरून मी खाली काढलेलं आहे हे. आणि आता चांगले मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. हे चांगलं मिश्रण एकजीव झालं की थोडं थंड झालं की आपण वडेपाव आणि ब्रेडचे पॅटीस बनवायला घेऊ. हे बघा आता आपण हे सगळं एकजीव करून घेतलेलं आहे. आता हे थोडं थंड होईपर्यंत आपण साईडला ठेवून देऊया. पर्यंत आपण आता मिरचीचं स्टफिंग करूया. तर त्यासाठी मिरच्या घेतल्या आपण आहे तशा धुवून घेतल्या चांगल्या. ह्या अशा उभ्या चीर द्यायच्या. सगळ्या मिरच्यांना आपण अशी उभी चीर देऊया याप्रमाणे. हे बघा अशा सगळ्या मिरच्या आपण उभ्या चिरून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण ह्या मिरच्या उभ्या
चिरून घेतलेले आहेत अशा प्रकारे. आता स्टफिंग करायचं आहे. हे आपण त्यासाठी घेतलेलं शेंगदाण्याचं कूट, लसूण आणि हा लिंबू नंतर पिळायचा आहे. तर हा लसूण तर आता चेचून घेऊ. आपण ह्या ताटातच चेचून घेऊ. जास्त नाही घ्यायचा, थोडाच घ्यायचा, नाही तर कच्चेपणा लागणार खाताना. हे बघा झालेलं आहे हे. आता ह्याच्यामध्ये आपण हे लिंबू पिळणार आहोत. आणि या शेंगदाण्यांपुरतंच मीठ घालायचं आहे आणि हे हाताने असं छानपैकी मिक्स करून घेऊ. आता हे थोडं थोडं घ्यायचं, जास्त नाही घ्यायचं. हे थोडं थोडं घेऊन असं आपण हे भरायचं आहे. जास्त खूप नाही भरायचं, मग काय होणार, सगळी त्याचीच चव लागणार, पूर्ण शेंगदाणे आणि लसूणची चव येणार. म्हणून हे नावाला असं थोडं थोडं भरायचं आहे. तर अशा प्रकारे आपण सगळ्या मिरच्या ह्या भरून घेऊया. हे बघा अशा प्रकारे आपण या मिरच्या भरलेल्या आहेत. आता हे आपण साईडला ठेवून देऊ. हे आपलं हे पीठ तयार होईपर्यंत ना ह्याच्यामध्ये छानपैकी मीठ वगैरे मुरेल त्या मिरच्यांमध्ये. तर आता आपण घेतो आहे पीठ बनवायला. तर हे 3 ते 4 चमचे मी बेसन घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 1.5 चमचा मी तांदूळाचं पीठ घेते आणि ह्या पिठापुरतं लागेल तेवढं मीठ घेते. आपण ह्याच्यामध्ये खायचा सोडा वगैरे काहीच टाकणार नाही. आता हे पाणी टाकून आपण चांगलं मिक्स करून घेऊ. इथे बघा आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे, कारण आपल्याला मोहनाला तेल लागणार आहे. तिथपर्यंत मी ह्याचे सगळे गोळे फोडून घेतले आहे. हे एकाच डायरेक्शनने आपल्याला कंटिन्यू असं मी 2 ते 3 मिनटं फिरवलेलं आहे. एकाच डायरेक्शनमध्ये फिरवायचं आहे. छानपैकी हे पीठ चांगलं फुगतं मग. ठीक आहे, आता फिरवलेलं आहे. आता मी ह्याच्यामध्ये 1 चमचा हे गरम गरम तेल टाकणार आहे. आणि हे पण एकाच डायरेक्शनमध्ये आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्याची कन्सिस्टन्सी ही याप्रमाणे असायला हवी. जास्त घट्ट पण नाही, जास्त पातळ पण नाही असं. आता आपण हे पीठ ठेवूया साईडला, म्हणजे हे पण जरा 15-20 मिनटं मुरेल. आपण तिथपर्यंत काय करूया, आपल्या पॅटीस बनवायचे आहेत ना, तिथे भाजी लावून आपण हे तयार करून ठेवूया. म्हणजे काय होणार आहे, हे मिरच्या देखील छान मुरतील, आपल्याला ह्याला देखील थोडंसं काय बोलतो त्याला मुरायला थोडा वेळ भेटेल आणि तिथपर्यंत आपलं भरून होणार आहे. ठीक आहे, आज आपण घेऊया ब्रेडचं स्टफिंग करायला. हे बघा अशा प्रकारे आपण ही बटाट्याची भाजी ब्रेडला लावली आहे. हा दुसरा वेळ त्याच्यावर ठेवून चांगलं प्रेस करणार आहोत. आणि अशा प्रकारे आता आपण सगळे ब्रेड तयार करून घेऊ. असं आपण आता हे भरलेलं आहे. आता हे आपण एवढे ब्रेड तयार केले. आता काय करायचं, जस्ट याचं ताट घेतलं मी. हे ताट मी ह्याच्यावर ठेवते आणि त्याच्यावरती असं जवळ वजन ठेवणार आहे. आता हे होईपर्यंत आपण बटाट्यांसाठी ह्याचे गोल आकाराचे वडे तयार करून घेऊया. ठीक आहे, जास्त मोठा पण नाही वडा आपण करत आहोत, मिडियम साईजचा करतो आहोत. असा वडा पहिले घेतला आपण केला आणि हा थोडासा प्रेस करून घ्यायचा आहे. अगदी गोल मटोल नाही करायचं आहे, त्यामुळे काय होतं तळायला जरा सोपे पडतात. आता अशा प्रकारे आपण सगळे वडे वळून घेऊ पहिले. हे बघा अशा प्रकारे मी वडे भाजीचे वडे तयार केलेले आहेत आणि आता आपण हे काढणार आहोत. याचं त्याने काय झालं, हे छानपैकी चिपकले आहेत. आता ह्याचे आपण 2-2 तुकडे करून घेणार आहोत. असे एका साईडला मी ते तेल ठेवलं आहे गरम करायला. हे बघा हे बघा, हे असे छानपैकी भरलेले आहेत आपण. आणि इथे आपलं पीठ देखील चांगलं मुरलेलं आहे. आता आपण सगळ्या वस्तू तळायला घेऊ. आता तेल गरम होऊ दे. आपण बेसन टाकून बघितलंय. हे बघा हे तेल चांगलं गरम झालेलं आहे. आता आपण पॅटीस घ्यायचा आहे. हा पॅटीस असा दोन्ही बाजूने डिप करायचा आहे
आणि बस या तेलामध्ये असा सोडून द्यायचा आहे. छानपैकी हा चांगला खरपूस तळून घेऊ. हे आपण एकदा टाकलेलं आहे ना, हे सारखं सारखं नाही पलटी करायचं. हे आता ही एक बाजू, खालची बाजू पूर्णपणे चांगली झाली असणार, तळल्या गेली असेल, तेव्हाच आपण ह्याला पलटी करायचं आहे. बस हे 2 पलटीमध्ये हे शिजलं पाहिजे, याप्रमाणे करायचं. जास्त ह्याला अलटी पलटी करत नाही बसायचं. हे बघा असं. आता बस ही खालची एक साईड झाली की आपल्याला काढणार आहोत. त्याच्यामध्ये छान खरपूस आपले पॅटीस तयार झालेले आहेत. आता अशा प्रकारे आपण सगळे पॅटीस तळून घेऊ. चला आता आपण वडे तळायला घ्यायचे आहेत. वडे तळताना काय करायचं, ह्याच्यामध्ये असं टाकायचं, फक्त चमच्याने वरती असं कोटिंग करायचं ह्याला, आणि चमच्यानेच तुम्ही हे टाका. हे जरा सेफ राहतं. हात वगैरे भाजायची शक्यता जरा कमी असते. असं करायचं, ह्याच्यामध्ये तर कोटिंग करायचं, अलगद चमच्याने धरायचं आणि हा वडा असा सोडून द्यायचा. बस. हाताने करायला गेलं ना तर चटका लागायची खूप भीती आहे. त्यापेक्षा ही इथे सोपी मेथड. आता सगळे वडे आपण तळून घेऊ. चला आता आपले सगळे वडे तळून तयार आहेत. आपले वडे झाले तळून, आणि आता आपण मिरची घेतो तळायला. ही मिरची अशी आपण डिप करणार आहोत, त्याच्यामध्ये डायरेक्ट तेलात सोडून देणार आहोत. अशा प्रकारे सर्व मिरच्या आपण आता तळून घेऊ. तर ह्या बघा, ह्या मिरच्या तळलेल्या आहेत. हा शेवटचा फेर चालू आहे मिरच्या तळायचा. तर आता आपण एका साईडला काय करतो आहोत, थोडं तेल घ्यायचं. त्या तेल ह्याच्यावरती तव्यावरती थोडं टाकायचं, जास्त नाही, थोडं टाकायचं तेल. हे टाकून झाल्यानंतर हे जे आपले पॅटीज आहेत उरलेले, आता आमच्या वैष्णवीला काय आलं आहे, तेल तेल बघून तिला अगदी कसतरीच व्हायला लागलं आहे, तिचं असं म्हणणं आहे. मग जेव्हा तुम्हाला जर तेल जास्त खायचं नसेल, त्यावेळी काय करा, हे असे पॅटीज आहेत ना, हे असे छानपैकी स्लो मध्यम गॅस करायचा आहे आणि गरम करायचे. ते कसे करायचे, तुम्ही हे पॅटीज जेव्हा ठेवले ह्याच्यावरती ना, ह्याच्यावरती ताट ठेवा आणि तुमच्याकडे जड काही असेल वस्तू ती ह्याच्यावर ठेवा. अगदी हे पॅटीससुद्धा एवढे छान लागतात. ह्या आपल्या बेसनाच्या पॅटीसपेक्षा हे पॅटीस खूप छान लागतात. आणि आता पावसाचे दिवस आहे, खूप छान बाहेर पाऊस पडतो आहे. तुम्ही देखील वडेपाव हे छानपैकी करून खा. आता मी ह्या प्रकारे जे वडेपाव किंवा पॅटीस किंवा ह्या छान मिरच्या तळलेल्या आहेत, तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा. या पावसाळ्या दिवसामध्ये छानपैकी खा आणि माझी रेसिपी कशी झाली हे मला नक्की कळवा. झाले, मिरच्या झालेत, आपण बाहेर काढतो. बघा, हे आहे विदाऊट बेसनाचे आपले पॅटीस. हे कसे क्रिस्पी झालेत बघा. येतोय आवाज? ज्यांना ऑइल समजा खूपच जास्त ऑइली वाटत असेल, त्यांनी मग हे असे पॅटीस करून पण खा. हे पण खूप छान लागतात हे पॅटीस. चला आता मी ताट वाढते आहे, तुम्हाला एक पॅटीस कापून दाखवते. हा पॅटीस आपण कापून बघूया. हे बघा किती छान झालेलं आहे. तुम्ही देखील छानपैकी असे पॅटीस बनवा, वडे बनवा आणि नक्की पावसामध्ये छानपैकी माझी आठवण काढत आस्वाद घ्या. मी ह्याची चटणी नाही बनवली, कोणती ह्या बेसनापासून बनते चटणी, ती नाही बनवली. आता माझ्याकडे जी घरामध्ये अवेलेबल होती चटणी शेंगदाण्याची, ती मी टाकते आहे आणि ह्या लोकांना आता छानपैकी खायला देते आहे. या तुम्ही पण खायला या. चला आता आम्ही छानपैकी वडेपाव, पॅटीस, तळलेली मिरची खातो आहोत. तुम्ही खायला या.
एवढं बोलून मी आता आजचा हा ब्लॉग संपवते आहे. माझा ब्लॉग जर आवडला असेल तर प्लीज शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान कमेंट्स करा.